ओसा खाण घोटाळा चौकशी प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्या चौकशीसाठी सीबीआयच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन। केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या 5 राज्यांशी निगडीत कोणत्याही योजना अर्थसंकल्पात जाहीर करायला तसंच या आधीच्या योजनांवर भाष्य करायला निवडणूक आयोगाची मनाई। तमिळनाडू सरकारनं जल्लीकट्टू खेळ प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायद्यातून यावर्षी वगळण्याबाबतचे विधेयक केलं मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी दिल्लीत विमुद्रीकरणाच्या संदर्भात बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपस्थित राहणार। विजय मल्ल्या बुडीत कर्ज प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह 8 जणांना सीबीआयनं केली अटक। किंगफिशर एअरलाइन्सच्या 4 अधिकाऱ्यांचाही समावेश। 2 पॅन कार्ड प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही याबाबत 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाकडून प्राप्तिकर विभागाला आदेश। बीसीसीआय क्रिकेट नियामक मंडळात नेमणूक करण्यात येणाऱ्या प्रशासकांची नावं सर्वोच्च न्यायालय आज जाहीर करणार। लोढा समितीच्या शिफारसी इतर क्रीडा संघटनांकरता लागू करण्याबाबत 24 माजी खेळाडूंची सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची सहमती। 6 महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवणाऱ्या जळगावच्या निशा पाटील हिचा पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य पुरस्कारानं सन्मान।